शालेय पोषक आहार जो ग्रामीण भागामध्ये आमचा तांदूळ आणि कडधान्य हे जे शिल्लक आहे त्याच्या वितरणासंदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाने काही निर्णय घेतलेले आहे। आपण सर्वजण जाणता की महाराष्ट्रामध्ये 31 मार्च 2000 पर्यंत सर्व शाळा बंद आहे। केंद्र सरकारने सुद्धा लॉकडाऊन संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार 15/4/2020 पर्यंत महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये शाळा बंद असणार आहेत। परंतु कोणीही विद्यार्थी आहाराविना राहू नये या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागाने काही निर्णय घेतलेले आहेत। आहार वाटपासंदर्भामध्ये सगळे अधिकार आपण स्थानिक लेवलला स्कूल मॅनेजमेंट कमिटीला देत आहोत। हे घेत असताना त्यांनी टप्प्याटप्प्याने गर्दी होणार नाही आणि जे केंद्र आणि राज्य शासनाने जे सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन करून तिथे असलेले स्थानिक जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेला समन्वय साधूनच या संदर्भामधले निर्णय घेण्यात यावे। 15 तारखेपर्यंत शटडाऊन असल्यामुळे लॉकडाऊन असल्यामुळे आपण कोणीही या संदर्भामध्ये आहार वाटू नये। परंतु समजा एखादा विद्यार्थी गरजू असेल आणि अशा गरजू विद्यार्थ्याला आहाराची जर आवश्यकता असेल तर त्यानुसार स्थानिक मॅनेजमेंट कमिटीने निर्णय घ्यावा आणि लोकल लेवलला तिथे असलेले जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून त्या संदर्भामधला निर्णय घेण्यात यावा। काही ठिकाणी क्वारंटाईन असे लोक असतील, असे विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांच्या घरपोच आहार पोचवावा असं मी आपल्या सगळ्यांना नम्रतेचं आव्हान करते। स्कूल मॅनेजमेंट कमिटी आणि शिक्षक या सर्वांना मी सहकार्याचं आव्हान करते। स्थानिक लेवलला निर्णय घेत असताना तिथल्या कुठलाही